जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये 4 ते 14 मे संत मुक्ताईच्या अंतर्धान सोहळ्याचं आयोजन केले। या सोहळ्यासाठी पंढरपूरवरून विठ्ठल रुक्मिणीच्या पादुका मुक्ताईनगरमध्ये येणार आहेत। तसंच सोहळ्यानिमित्त राज्यभरातून वारकरी मुक्ताईनगरमध्ये दाखल होणार आहेत। यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे। संगमनेरचा भोंदू राजेंद्र गडगेला महावितरणाचा झटका बसलाय। भोंदू राजेंद्र गडगे चोरून वीज वापरत होता। महावितरण अधिकाऱ्यांनी छापा टाकत या प्रकरणी कारवाई केली। या कारवाईत वडगाव पाणमधल्या आश्रमाला 2 लाखांचा दंड ठोठावला। जालना मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी मुख्य आरोपींसाठी काम करणाऱ्या आणखी तिघांना अटक करण्यात आली। यानुसार अटक केलेल्या आरोपींची संख्या 5 वर गेली। या आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। जळगावचे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांची पुणे इथल्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागात बदली झालेली आहे। रेड्डी यांच्या कार्यकाळात 100 दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयानं राज्यात 3रा क्रमांक पटकावलेला आहे। खोपोली शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। शेकडो शिवसैनिकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला। त्यामुळे राष्ट्रवादीच्या सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना धक्का दिला। विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेसदृश परिस्थिती आहे। विदर्भात पुढील 4 दिवस हीच परिस्थिती राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली। त्यामुळे नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ होण्याची चिन्ह आहेत। अकोला शहराचं तापमान दररोज नवं उच्चांक गाठतंय। देशातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये अकोल्याची नोंद होते। या पार्श्वभूमीवर महापालिकेने विविध ठिकाणी उपाययोजना सुरू केलेल्या शहरातील प्रमुख भागात पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली। जिल्हा सामान्य रुग्णालयात 14 बेडचा विशेष कक्ष तयार करण्यात आला। भंडाऱ्यातील त्रिमूर्ती चौकात विविध मुद्द्यांवर निषेध आंदोलन करण्यात आले। देशात महिलांची फसवणूक, जबरदस्ती, धर्मांतर आणि शोषणाच्या घटनांविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं। सांगलीच्या वाळवा इथल्या हुतात्मा सहकारी साखर कारखान्याविरोधात सभासदांकडून बेमुदत धरणं आंदोलन सुरू करण्यात आलं। कारखान्याचे चेअरमन वैभव नायकवाडी यांच्यावर गंभीर आरोप करत आंदोलन सुरू करण्यात आलं। अमरावती शहरात अवकाळी पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला। याविरोधात नगरसेवक प्रशांत धर्माळे यांच्यासह शेकडो नागरिकांनी रहाटगावच्या वीज वितरण कार्यालयावर धडक दिली। यावेळी कायमस्वरूपी तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। राज्यातील उष्णता मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली। त्यामुळे मावळचा पारा 39 अंशाच्या पार गेला। तर नैसर्गिक पाणी सूत्र आटल्यानं वन्यजीवाची पाण्यासाठी वणवण होऊ नये याच पार्श्वभूमीवर मावळ वन विभागानं पुढाकार घेतला। मात्र जंगल परिसरात 32 कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती केली असून या पाणवठ्यांमुळे पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या वन्यजीवांना मोठा दिलासा मिळाला। छत्रपती संभाजीनगरातील सातारा देवलाई परिसरात नागरिकांना टँकरच्या पाण्यावरच अवलंबून राहावं लागतं। ऐन उन्हाळ्यात खासगी टँकर चालकांनी दर वाढवल्यानं आर्थिक भार सहन करण्याची वेळ नागरिकांवर आलेली आहे।